नमस्कार मंडळी. एस-एस-सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, याला जे आहे आपण मराठीमध्ये कर्मचारी निवड आयोग असेही म्हणतो. त्यांनी जे आहे नोटिफिकेशन जारी केलेली आहे आणि त्याच्याद्वारे जे आहे सांगण्यात आलेलं आहे की 17,727 जागांसाठी तब्बल जे आहे रिक्त भरती एस-एस-सीने काढलेली आहे. सो त्याचबद्दल जे आहे आज आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत की या नोटिफिकेशनमध्ये काय काय आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा जे आहे आपल्याला डेट्स ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायची आपल्याला डेट सांगण्यात आलेली आहे की 24 जून 2024 ते 24 जुलै 2024, म्हणजे तब्बल 1 महिन्याची जी आहे ही डेट आपल्याला सांगण्यात आलेली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायची. तसंच सोबत आपल्याला जे आहे इथे टेंटेटिव्ह शेड्यूल पण सांगण्यात आलेला आहे टियर 1 एक्झामचा, आणि ही जी एक्झाम असणार आहे ही कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन हे असणार आहे. टियर 1 जे शेड्यूल असणार आहे ते असणार आहे सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये जी आहे ही एक्झाम होऊ शकते तुमची टियर 1 ची. सोबतच टियर 2 ची जी एक्झाम आहे ही एक्झाम डिसेंबर 2024 पर्यंत होऊ शकते. पण हे जे आहे फिक्स्ड टाइम नाही, हा टेंटेटिव्ह म्हणजे हे तात्पुरत्या स्वरूपाचं जे आहे ही डेट सांगण्यात आलेली आहे की ही जी एक्झाम असणार आहे ही आपल्याला लक्षात ठेवायची की ही जी आहे कंबाईन एक्झाम असणार आहे, म्हणजे संयुक्त परीक्षा असणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी या पोस्टसाठी. सो इथे आपण पाहू शकतो की आपल्याला जे आहे नेम ऑफ पोस्ट सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर कोणतं डिपार्टमेंट असणार आहे, कोणत्या लेवलची पोस्ट असणार आहे, एज लिमिट काय आहे, हे पूर्ण या चार्टमध्ये सांगितलेलं आहे. सो सगळ्यात प्रथम आपण इथे पाहू शकतो की पे लेवल 7 मध्ये जे आहे 44,900 ते 1,42,400 एवढी जी आहे ही पेमेंट असणार आहे, आणि याच्यामध्ये जे आहेत या पोस्ट कोणकोणत्या असणार आहेत ते आपण पाहू शकतो. तसंच एज लिमिट पण इथे जे आहे पोस्ट वाईज आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही एकदा जो आहे हा तक्ता पाहून घ्या. त्याच्यानंतर इथे आपण पाहू शकतो की पे लेवल 6 मध्ये जे आहे 35,400 ते 1,12,400 पर्यंत जे आहे पे स्केल असणार आहे. सोबतच इकडे जे आहेत पोस्ट कोणकोणत्या आहेत आणि कोणकोणती एज लिमिट आहे तेही आपण इथे पाहू शकतो. तुम्ही एकदा जे आहे ही नोटिफिकेशन वाचून घ्या. सो इथे देखील आपण पाहू शकतो की पे लेवल 5 मध्ये 29,200 ते 92,300 पर्यंत जे आहे ही पेमेंट असणार आहे. त्याच्यानंतर खाली पे लेवल 4 मध्ये 25,500 ते 81,100 पर्यंत जे आहे हा पगार असणार आहे. इथे आपण एकदा जो आहे हा तक्ता पाहून घ्या. ह्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला पोस्ट वाईज आणि तुमचं एज किती असणार आहे, कोणतं डिपार्टमेंट असणार आहे याच्याबद्दल माहिती मिळून जाईल. सो हा तक्ता जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यामध्ये जे आहे एज लिमिट सांगण्यात आलेली आहे. सो या नोटिफिकेशन मध्ये ज्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या पोस्टची लिमिट जी आहे, एज लिमिट ही 18 ते 27 वर्ष आहे. त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की त्याचा जो जन्म आहे हा 2 ऑगस्ट 1997 ते 1 ऑगस्ट 2006 या दरम्यानच झाला पाहिजे. तरच तुम्ही जे आहे ऍप्लिकेबल आहात, ज्या पोस्टमध्ये जे आहे 18 ते 27 हे एज लिमिट आहे. सोबत ज्या पोस्टची एज लिमिट ही 20 ते 30 वर्ष आहे, त्याने लक्षात ठेवायचं आहे की त्याचा जो जन्म आहे हा 2 ऑगस्ट 1994 ते 1 ऑगस्ट 2004 या दरम्यान झाला पाहिजे. ज्या पोस्टची एज लिमिट ही 18 ते 30 वर्ष आहेत, त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की त्यांचा जन्म हा 2 ऑगस्ट 1994 ते 1 ऑगस्ट 2006 या दरम्यान झाला पाहिजे. आणि ज्या पोस्टची एज लिमिट ही 18 ते 32 वर्ष आहे, त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की त्यांचा जो जन्म आहे हा 2 ऑगस्ट 1992 ते 1 ऑगस्ट 2006 या दरम्यान झाला पाहिजे. इथे जे आहे कॅटेगरी वाईज एज लिमिट सांगण्यात आलेली आहे. जसे की एस-सी-एस-टी साठी जे आहे 5 वर्षांची सूट आहे. ओबीसीसाठी 3 वर्षांची सूट आहे, आणि इतर जे आहेत पीडब्ल्यूबीडी अनरिझर्व्ह त्यांच्यासाठी 10 वर्ष, पीडब्ल्यूबीडी ओबीसीसाठी 13 वर्ष आणि पीडब्ल्यूबीडी एस-सी-एस-टी 15 वर्षाची सूट आहे. सो आता आपण पाहूया की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे. सो सगळ्यात प्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या नोटिफिकेशन मध्ये जेवढ्या पण पोस्ट आहेत सगळ्यांसाठी जे आहे तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे जे आहे ग्रॅज्युएशनची डिग्री किंवा आपण असं म्हणजे बॅचलर डिग्री जे आहे असणं आवश्यक आहे. पण याला काही अपवाद आहेत, जसं की ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर ह्याच्यासाठी सुद्धा जे आहे बॅचलर डिग्री हे आवश्यक आहे. पण पण 60% सह जे आहे मॅथमॅटिक्समध्ये तुमची जी आहे ही बॅचलर डिग्री झाली पाहिजे. मिनिमम 60% पाहिजेत आणि मॅथमॅटिक्समध्ये तुमची बॅचलर डिग्री असली पाहिजे. जर मॅथमॅटिक्समध्ये तुमची बॅचलर डिग्री झाली नसेल तर अजून एक ऑप्शन आहे, तो म्हणजे ग्रॅज्युएशन कोर्सच्या टायमाला तुम्ही जेवढे पण सब्जेक्ट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट हा स्टॅटिस्टिक्स वरती असला पाहिजे. ह्या 2 क्रायटेरिया आहेत. एक तर तुमच्याकडे मॅथमॅटिक्स वरती जे आहे तुमची बॅचलर डिग्री असली पाहिजे विथ मिनिमम 60% मार्क्स. जर ते नसेल तर मग तुम्ही जेवढे पण सब्जेक्ट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट हा स्टॅटिस्टिक्स वरती असला पाहिजे. आता आपण पाहूया स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 चा काय क्रायटेरिया आहे. सो ह्याच्यासाठी सुद्धा सेम आहे की तुमच्याकडे बॅचलर डिग्री असली पाहिजे, पण जेवढे पण सब्जेक्ट तुम्ही घेतलेले आहेत त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक हा सब्जेक्ट जो आहे एक असला पाहिजे. किंवा जो कॅन्डिडेट अप्लाय करणार आहे
या पोस्टसाठी, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 साठी त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की त्यांनी जे आहे जेवढे पण त्यांचे सब्जेक्ट असणार आहे त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक हा सब्जेक्ट 3 वर्ष त्यांनी जो आहे त्यांचा हा सब्जेक्ट असला पाहिजे किंवा 6 सेमिस्टर त्यांनी जो आहे हा सब्जेक्ट घेतलेला असला पाहिजे ग्रॅज्युएशनच्या कोर्सच्या टायमाला. त्यानंतर रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राईट कमिशन. सो ह्याच्यासाठी सुद्धा जे आहे इसेन्शियल क्रायटेरिया आपला आहे बॅचलर डिग्री इन एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट, म्हणजे कोणत्याही सब्जेक्टमध्ये कोणत्याही शाखेतील बॅचलर डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. आणि डिझायरेबल क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर मिनिमम 1 इयर म्हणजे एका वर्षाचा जो आहे रिसर्च एक्सपिरियन्स तुमच्याकडे असला पाहिजे. सो बॅचलर डिग्री प्लस तुमच्याकडे जो आहे 1 वर्षाचा कमीत कमी रिसर्च वरती जो आहे रिसर्च एक्सपिरियन्स हा असला पाहिजे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये. सोबतच तुम्हाला डिग्री इन लॉ किंवा ह्युमन राईट्स फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे एक तर तुम्हाला बॅचलर डिग्री असली पाहिजे तुमच्याकडे जर ह्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर, सोबतच तुमच्याकडे 1 वर्षाचा जो आहे रिसर्च एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे लॉ किंवा ह्युमन राईट्स वरती जे आहे तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये. सो वरील 3 पोस्ट सोडल्या तर जेवढ्या पण बाकीच्या पोस्ट आहेत सगळ्यांसाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला फक्त बॅचलर डिग्री लागणार आहे. मग ती कोणत्याही सब्जेक्टमध्ये असू दे, कोणत्याही शाखेतली असू दे, फक्त बॅचलर डिग्री लागणार आहे. हे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून किंवा बॅचलर डिग्रीला इक्विव्हॅलंट म्हणजे समान अशी डिग्री असेल तरी चालेल. सोबत अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही जे आहे तुमची फायनल इयर आहे ग्रॅज्युएशनचं आणि तुमची इच्छा आहे की तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही जे आहे अप्लाय करू शकता. आपल्याला जे आहे ही वेबसाईट सांगण्यात आलेली आहे. इथे आपण पाहू शकतो ssc.government.in या वेबसाईटवरती जाऊन जे आहे तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन फी जी असणार आहे ती ₹100 असणार आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी. तसेच वुमन कॅन्डिडेट असतील किंवा SC, ST असतील किंवा जे डिसएबिलिटी वाली किंवा एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी जे आहे फ्री असणार आहे. अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी जे आहे ₹100 फी असणार आहे. तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारचं करेक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला 10 ऑगस्ट 2024 ते 11 ऑगस्ट 2024 या दरम्यान जे आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन जे आहे तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता. तसंच ही जी एक्झाम असणार आहे ही एक्झाम कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे टियर 1 आणि टियर 2. सो टियर 1 एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे हे तुम्ही ह्या तक्त्यामध्ये पाहू शकता. हा तक्ता तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला जे आहे सब्जेक्ट, क्वेश्चन्स किती असणार आहेत, मार्क्स किती असणार आहे, टाइम किती असणार आहे हे समजून जाईल आणि ही एक्झाम कशा प्रकारे असणार आहे. टियर 1 ही एक्झाम. तसेच टियर 1 ही जी एक्झाम आहे ही ऑब्जेक्टिव्ह आणि एमसीक्यू स्वरूपाची जी आहे ही एक्झाम असणार आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषेतील जे आहेत तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. पण इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हा जो सब्जेक्ट असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स विचारले जातील. तसेच जे रॉंग आन्सर्स असणार आहेत त्याच्यामध्ये जे आहेत तुमचे 0.50 म्हणजे अर्धा मार्क जो आहे तुमचा कट होणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता की टियर 2 एक्झामिनेशन जे आहे कशा प्रकारे असणार आहे. एकदा तुम्ही जो आहे हा तक्ता पाहून घ्या. सो ह्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की कॅन्डिडेट विल हॅव टू सबमिट कॉपीज ऑफ फॉलोइंग डॉक्युमेंट्स, म्हणजे हे जे डॉक्युमेंट्स आपल्याला सांगण्यात आलेले आहेत ह्याच्या कॉपीज आपल्याला तिकडे सबमिट करायच्या आहेत. जसं की मॅट्रिक्युलेशन किंवा सेकंडरी सर्टिफिकेट म्हणजे तुमचे 10वी आणि 12वीचे सर्टिफिकेट तिकडे तुम्हाला त्याची कॉपी सबमिट करावी लागणार आहे. तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन झालेलं आहे म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्याचं सर्टिफिकेट तिकडे सबमिट करावं लागणार. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीला बिलॉंग करता तर कास्ट सर्टिफिकेट, तुमचं जे आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तिकडे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ओबीसी असेल तर तुम्हाला जे आहे नॉन क्रिमिलेड सर्टिफिकेट जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. सो अशा प्रकारचे जे आहे सर्टिफिकेटचे कॉपीज जे आहे तिकडे तुम्हाला सबमिट करावे लागणार आहे. सो कॅटेगरी वाईज मिनिमम क्वालिफिकेशन किती असायला हवं ह्याच्याबद्दल जे आहे इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ते ऑल अदर कॅटेगरीमध्ये जे आहे ऑल अदर कॅटेगरीमध्ये इथे 30% आहे. लक्षात ठेवायचं आहे. सो हे जे आहे तुम्ही एकदा वाचून घ्या. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.